नमस्कार, सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर। बिलोली तालुक्यात जल जीवन मिशन योजनेत मोठा गैरव्यवहार झाला असून सदर योजनेत बेळकोणी खुर्द येथे गुत्तेदार व अधिकारी यांनी संगणमताने केलेल्या कामांची चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करावे या मागणीसाठी रामकिशन जळबा शिळेकर यांनी कालपासून बिलोली पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। सदर उपोषणाचा आज दुसरा दिवस झाला असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचं दिसून येते। मी रामकिशन जळबा शिळेकर बेळकोणी खुर्दचा रहिवासी गावातील कर्मचारी मोठे लोक भ्रष्टाचार केलेत गावामध्ये। त्याच्यामध्ये नगरसेवक, पाणी पुरवठा, गुत्तेदार सगळे भ्रष्टाचार केलेत। योग्य ती चौकशी व्हावं आणि वरचे लोक येऊन चौकशी करावं, बारकाईने चौकशी करून योग्य ते मला न्याय द्यावा पुणे आणि त्याला निलंबित करून। मी खाकीबा भुजंगराव सूर्यवंशी नरसीकर, जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय अण्णाभाऊ साठे संघर्ष समिती जिल्हा नांदेड या वतीने मी पाठिंबा देत आहे। जे आमरण उपोषणाला बसलेल्या व्यक्तीसाठी मी देत आहे आणि त्यांचं आमरण उपोषण उठत नसेल तर मी माझ्या पक्षातर्फे आंदोलन करणार आहे। बालाजी हरी साळुंके, राहणार दुगाव, आणि आमचे स्नेही मित्र रामकिशन जळबा शिळेकर यांच्या उपोषणार्थ आम्ही जाहीर पाठिंबा देतो की जो कर्मचारी भ्रष्टाचार करतात त्याला निलंबन करावं आणि ते या रामकिशन जळबा शिळेकर यांना तात्काळ न्याय मिळावा, आमची शासनाला एवढीच मागणी आहे। कालपासून ते उपोषणाला बसलेत, याच्याकडे दाद नाही, फिर्याद नाही, याच्याकडे शासन कटेबंद परिस्थितीने योग्य ते न्याय द्यावा, आमची एवढीच अपेक्षा आहे।